नमस्कार मित्रांनो, सध्या आपण CPWD हॉलिडे होम इंदोर येथे आहोत। हे ठिकाण रेल्वे स्टेशनपासून 3 किलोमीटर, एअरपोर्टपासून 11 किलोमीटर, तर बस स्टँडपासून 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे। येथे येण्यासाठी तुम्ही शिवाजी वाटिका, जेथे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तो पण ॲड्रेस सांगू शकता। त्यापासून एक 200 मीटर अंतरावरती आहे। हा तुम्ही जे एंट्रन्स आहे तो पाहू शकता। आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही जी मोठी एंट्रन्स लॉबी आहे ती पाहू शकता। साईडला मोठे पोर्ट्रेट लावले आहे, जे की इंदूरमधील फिरण्यासारखी काही प्रेक्षणीय स्थळे आहेत त्याचं आहे। राईट साईडलाच रिसेप्शन काउंटर आहे, जिथे तुम्ही जे बुकिंग केलं आहे त्याची रिसिप्ट वगैरे दाखवून तुम्ही इथून जी चावी आहे रूमची ती कलेक्ट करू शकता। काउंटरच्या साईडला जे कॅन्टीन टायमिंग आहे ते लावले आहे। तसे ते सकाळी चेक इन टाईम हा 11 आहे, तर चेकआउट टाईम हा 9चा आहे। येथे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर पण पाहू शकता। येथे ग्राउंड फ्लोअर तसेच फर्स्ट फ्लोअरला रूम्स आहेत। जी एंट्रन्स लॉबी आहे, म्हणजे जिथून आपण एंटर करतो त्याच्या समोर हे तुम्ही जे डायनिंग हॉल आहे तो पाहू शकता। येथे साईडला डायनिंगचं किचन आहे। येथे तुम्ही चहा वगैरे पण तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑर्डर करून मागू शकता। तसेच तुम्हाला दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण हे ते मिळेल। आपण येथे जी ई संपदा साईड आहे यावरून ग्राउंड फ्लोअरला एक आणि फर्स्ट फ्लोअरला एक अशा डबल बेडेड 2 रूम बुक केले आहेत। येथेच तुम्ही ज्या पायऱ्या आहेत पायऱ्यावरून वरती जाऊ शकता, किंवा जे डायनिंग आहे त्याच्या साईडला लिफ्ट पण आहे, येथून तुम्ही वरतीही जाऊ शकता। वरती आल्यानंतर लिफ्टच्या राईट साईडला जो एरिया आहे तो VIP सूट आणि फॅमिली सूट इकडे आहेत, आणि जे लेफ्ट साईड आहे जे तिकडे आपण जातोय तिकडे डबल रूम तुम्हाला पाहायला मिळतील। ज्या रूम आहेत त्या आतमधून कशा आहेत त्यात आपण पाहूत। ज्या रूम्स आहेत त्या 2 महिने म्हणजे 60 दिवस अगोदर तुम्ही बुक करू शकता। येथे आपण डबल बेड AC रूमसाठी 330 रुपये दिलेले आहेत। ही फर्स्ट फ्लोअरची रूम नंबर 208 आहे, जी की जे आपलं बाहेरचं एंट्रन्स आहे त्या साईडला याची बाल्कनी आहे। इथे आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला TV सेट आहे, साईडला तुम्ही डबल बेड पाहू शकता। तसेच जे टेबल वगैरे आहेत 2 खुर्ची आणि टिपॉय दिलेले आहे, तसेच सोफा सेट येथे आपल्याला पाहायला मिळतो। येथे साईडला आतमध्ये बॅग्स वगैरे कपडे वगैरे ठेवण्यासाठी कबोर्ड दिलेला आहे, त्याच्या साईडला ड्रेसिंग टेबल पण आहे। हे वॉशरूम आहे, आतमध्ये गिझर पण दिलं गेलं आहे। येथे साईडला जी बाल्कनी आहे, जी की ज्याची फेसिंग जे बाहेरचा एंट्रन्स आहे त्या साईडचं जे गार्डन आहे तिकडे आहे। येथे तुम्ही जे कपडे वगैरे आहे ते पण इथे वाळत घालू शकता। हा जो पूर्ण गार्डनचा एरिया आहे तो तुम्ही इथून बाल्कनीतून पाहू शकता। आता आपण ग्राउंड फ्लोअरची जी 103 डबल बेडेड रूम आहे ती पाहू, ज्याची की बाल्कनी बॅक साईडला आहे। येथे आल्यानंतर तुम्हाला जसं वरचं आहे त्याप्रमाणे सेम बेड पाहायला मिळेल। त्याच्या साईडला एक छोटे खानी फ्रीज दिले गेलं आहे, साईडला सोफा आहे, 2 खुर्च्यावर टिपॉय दिला आहे, समोरचं एक टेबल आणि जी TV आहे ती दिली गेली आहे। त्यापासून आतमध्येच येथे जे कपबोर्ड आहे कपबोर्ड पण दिलं गेलं आहे, आणि साईडला हा ड्रेसिंग टेबल आहे। येथेच लेफ्ट साईडला आतमध्ये जे वॉशरूम आहे ते वॉशरूम आपल्याला पाहायला मिळेल। येथील ज्या रूम्स आहेत ते एकदम स्पेसियस आणि एकदम स्वच्छ आहेत। येथे तुम्हाला जे जेवण वगैरे दिले जातं डायनिंगमध्ये ते पण अतिशय छान आहे। आता ही जी रूम आहे ह्याची जी बॅक साईडची बाल्कनी आहे ती आपण आता पाहूत। येथे आतमध्ये जी डासाची जाळी वगैरे आहे ती लावलेली आपल्याला पाहायला मिळते, आणि येथून जो बॅकचा जो गार्डनचा एरिया आहे तो इथे आपण पाहू शकतो। ह्या हॉलिडेमचा एरिया आहे तो मोठा आहे आणि इथे स्पेस पण भरपूर आहे। ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या साईडला असं चालण्यासाठी वगैरे फुटपाथ टाईप तयार केला आहे। संध्याकाळी तुम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर ही जी बिल्डिंग आहे त्याला साईडने राऊंड मारू शकता। मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण येथेच थांबतोय। लवकरच भेटूया नवीन भागामध्ये। धन्यवाद।